म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ पराग कांदरे तुमचं स्वागत करतो. नवरात्र नुकतीच संपली आणि तेव्हा तर आपल्याला काही नॉनव्हेज खाता आलेलं नव्हतं. सो आय थॉट की आता या आठवड्यामध्ये मस्तपैकी एक चमचमीत नॉनव्हेजची रेसिपी करायची. तर ती रेसिपी काय आहे ते आपण बघणारच आहोत. पण त्याबरोबर खाण्यासाठी अजून एक इनोव्हेटिव्ह रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे. ती म्हणजे बेक्ड मसाला नान. आता नान म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतं तंदूर. आपण रेस्टॉरंट्समध्ये जेव्हा जातो तेव्हा नान जे ऑर्डर करतो बटर नान आहेत नान आहेत तर ते तंदूर ओव्हनमध्ये केलेले असतात. घरच्या घरी कसं करता येईल ते आपण बघूयात. लेट्स स्टार्ट कुकिंग. आज आपली पहिली रेसिपी आहे गोश्त अंगारा. आता नावावरनं असं काहीतरी वाटतं की कुठल्या तरी असं निजामी किंवा असं मोगलाई पद्धतीची रेसिपी असेल. वेल यू आर व्हेरी मच राईट. आता कसं आहे की आता मोगलाई रेसिपीजमध्ये बऱ्याच प्रकारे मटण शिजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. स्लो कुकिंग ज्याला आम्ही आमच्या कलियरी लँग्वेजमध्ये परफेक्ट कुकिंग मेथड म्हणतो. कारण कुठलंही मीठ म्हटलं म्हणजे एक्झाम्पल मटण त्याला स्लो कुकिंगशिवाय त्याच्यामध्ये सगळे फ्लेवर्स जमा होत नाहीत आणि मटण टेंडर होत नाही. तर आता हे गोश्त अंगारा जी रेसिपी आहे ती फारच भन्नाट आहे. ती आता आपण करायला सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी आपल्याला याचं साहित्य जे घेतलं आहे ते बघायला लागेल. इथं आपण घेतली टोमॅटोची प्युरे. हे जे मटण जे आहे तर ते आलं आणि लसूणाच्या पाण्यामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं एक चमचाभर दही घालून मी त्याला मॅरिनेट करून ठेवले 6 तास. इथं आपण घेतली कांद्याची प्युरे, बारीक चॉप केलेला कांदा, संकेश्वरी मिरची, साजूक तूप, ब्राऊन कांद्याची ग्रेव्ही, बडी वेलची, तमालपत्र, सुकं खोबरं, आल्याचे तुकडे, कसुरी मेथी, आलं लसूण पेस्ट, जावित्री, लसूण, दालचिनी. इथं आपण घेतलं जिरं, हळद, गरम मसाला, लाल तिखट, दुधामध्ये भिजवलेलं केशर आणि मीठ. आता अंगारा म्हटल्यानंतर त्याला आपल्याला थोडासा स्मोकी फ्लेवर द्यायला लागेल. तर त्यामुळे याच्यामध्ये आपण कोळसा वापरून त्याच्यामध्ये थोडासा असा स्मोकी फ्लेवर करून घेणार आहोत. लेट्स स्टार्ट कुकिंग. सगळं आता तुम्हाला हे जे मटण जे तुम्हाला सांगितलं हे जे मटण जे आहे तर ते अतिशय टेंडर. तुम्ही बघताय की याचं मीठ जे आहे आता तुम्हाला असा का रंग दिसतोय कारण 6 तासापूर्वी आलं लसूण आणि एक चमचाभर आंबटसर दही याच्यामध्ये मी त्याला चांगलं मॅरिनेट करून ठेवलं थोडंसं सॉल्ट पेपर घालून. त्यामुळे काय होतं की मटण टेंडरसुद्धा होतं, शिजतंसुद्धा लवकर आणि त्याच्यामध्ये सगळे फ्लेवर्स जे आहेत तर ते अतिशय लवकर त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब होतात. मग प्रत्येक मटणाचा पीस खाताना तुम्हाला सगळे फ्लेवर्ससुद्धा लागतात आणि ऑल्सो इट्स व्हेरी टेंडर. आता आपलं मॅरिनेट केलेलं मटण जे आहे तर त्या मातीच्या भांड्यामध्ये आपण स्लो फ्लेमवर त्याला मस्तपैकी स्मोकिंग करत त्याला आपण कुक करून घेणार आहोत. पण त्याआधी इथं जे आपण लसूण घेतले आहेत तर ते थोडेसे आपण ठेचून घेऊ. मला माहिती आहे की तुमच्या समोर एक प्रश्न पडला की अरे एवढं जिन्नस आहे आणि मटण मात्र एवढंच आहे. तर आता तसं नाही आहे. हे सगळं जिन्नस आपण त्या प्रिपरेशनमध्ये वापरणार नाही आहोत तर आपल्याला मटणाला जे स्मोकिंग करून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये वापरणार आहोत. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू हे जे साजूक तूप जे आहे तर ते या मातीच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. एक साधारणतः 3 चमचे. आणि त्याच्यामध्ये आपण हे जे गरम मसाले आपण इथे घेतलेत म्हणजे दालचिनी जस्ट 1 किंवा 2 पीस, 1-2 तमालपत्र, 2 जावित्री आणि जस्ट एखादा तुकडा बड्या वेलचीचा. तर बडी वेलची जी आहे तर जस्ट एक थोडीशी अशी क्रश करून घ्यायची. म्हणजे त्याचे आतले जे दाणे जे आहेत तर त्याचे सगळे फ्लेवर्स जे आहेत तर ते आपल्या मटणाच्या मध्ये मस्तपैकी लागतील. काय कसं आपलं तूप चांगलं गरम झालं आहे. सगळ्यात पहिल्यांदी जे मसाले जाड आहेत ज्यांचा व्हॉल्यूम मोठा आहे तर ते मसाले आपण फ्राय करून घेऊ. आणि या मसाल्यांबरोबर आपण घालणार आहोत हा सगळा लसूण आणि आता इथे जे आपण आल्याचे तुकडे घेतलेत तर ते आल्याचे सगळे तुकडे
हे सगळं घातल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण ही तमालपत्र घालू, कारण गरम तूप असल्यामुळे तमालपत्र लवकर जळण्याचा संभव असतो आणि मग तमालपत्र जर रोस्ट झालं तर त्याचा कडवटपणा आणि त्याचा स्ट्रॉंग फ्लेवर जो आहे तर तो याच्यामध्ये उतरतो. आता असं छानपैकी आपण परतून घेणार आहोत. याच्यामध्ये घालूयात या संकेश्वरी मिरच्या, त्याची फक्त देठं जी आहेत ती काढून. त्यामध्ये वापरले गरम मसाले, आलं, लसूण आणि ही मिरची. त्याच्यामध्ये घालूया आता हे मटणाचे तुकडे. मॅरिनेट केल्यामुळे काय आहे की आता त्याच्यामध्ये ऑलरेडी आलं लसणाचा जो फ्लेवर जायला पाहिजे तो ऑलरेडी गेलेला आहे आणि मस्तपैकी आता हे मीठ जे आहे ते सगळं टेंडर झालेलं असणार आहे. त्याच्यामध्ये आपण थोडीशी घालूयात हळद. इथं जे आपण खोबरं किसून घेतलंय, खोबऱ्याचे स्लायसेस करून घेतलेत, ते थोडेसे स्लायसेस घालू आणि थोडे स्लायसेस आपल्या ग्रेव्हीमध्ये घालायला ठेवूयात. आता असं छान परतून घेतल्यानंतर आपण याची आग जी आहे तर ती अगदी कमी करणार आहोत, अगदी मीडियम. आणि आता याला स्मोकिंग इफेक्ट देण्यासाठी किंवा स्मोकिंग टेस्ट देण्यासाठी हे असं मटणाचे तुकडे असे बाजू करून घ्यायचे आणि आता मध्ये आपण कोळसा ठेवणार आहोत आणि त्याच्यावर तुपाची धार सोडून त्याचं स्मोकिंग करून घेणार आहोत. आता इथं मध्यभागी कोळसा जो आहे तो ठेवून त्याच्यावर आपण थोडीशी तुपाची धार आपण पोर करणार आहोत आणि हा स्मोक जो आहे तो असाच मध्ये बंद करून त्याला आता आपण मंद आचेवर त्याला मस्तपैकी शिजवून घेऊयात, साधारणतः एक 12 मिनिटं. पण जे मस्त स्मोक्ड मटन जे असं मस्त टेंडर शिजवून घेतलंय ते जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं शिजलेलं आहे, म्हणजे साधारणतः 80%. कारण आता आपण याची ग्रेव्ही करणार आहोत कांदा आणि टोमॅटोची आणि त्याच्यामध्ये त्याला उरलेलं 20% आपण शिजवून घ्यायचं आहे. हा जो मसाला जो आहे तो तुम्ही साईडला काढून ठेवू शकता. म्हणजे आता आपण हे जे मटण जे आहे त्याचं साईडला ठेवू. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करू की याच्यामध्ये तूप सोडून घेऊ अजून 2.5 चमचे आणि तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत जिरं आणि स्लाइस केलेले सुक्या खोबऱ्याचे काप. तर आता हे असं छान असं परतून घेऊयात आपण आणि नंतर याच्यामध्ये घालणार आहोत आपण बारीक चॉप केलेला कांदा. बारीक चॉप केलेला कांदा, थोडीशी आलं आणि लसणाची पेस्ट आणि आता मस्तपैकी असं परतून घेऊयात आपण. याच्यामध्ये आपण कांदा ॲक्च्युली 3 प्रकारे वापरतोय. कांदा आपण बारीक चॉप करून परतून सुद्धा घेतलं, त्याच्यामध्ये आता कांद्याची प्युरी सुद्धा घालणार आहोत, जस्ट एक 3 चमचे. आणि आपण कांद्याची इथं जी ग्रेव्ही घेतलेली तर आपण ती ग्रेव्ही सुद्धा घालणार आहोत आणि असं छान आपण परतून घेऊयात. याच्यामध्ये आंबटपणासाठी थोडीशी टोमॅटोची प्युरे आणि टोमॅटो प्युरे घातल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत सगळे आपले गरम मसाले. तुम्हाला आठवतं की आपण संकेश्वरी मिरची फक्त आपण स्मोकिंगसाठी वापरली होती आणि त्या ग्रेव्हीमध्ये मी कुठल्याही प्रकारचे स्पायसेस वापरले नाही, त्यामुळे याच्यामध्ये एक साधारणतः पाऊण चमचा आपण लाल तिखट घालूयात आणि एक अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी कसुरी मेथी जस्ट फॉर द टेस्ट, जस्ट फॉर द फ्लेवर. आणि आता याला चांगलं असं आपण परतून घेऊयात. परतून घेताना त्याच्यामध्ये थोडंसं हे जे आपण मटणचे साईडला काढले तर ते आपण मिक्स करूयात, म्हणजे हा जो मसाला जो आहे तो चांगला मटणाला असा चांगला कोट करेल. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर त्यात अजून मॉइश्चर निघणारच आहे, त्यामुळे याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही, जस्ट जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच. आता थोडंसं मीठ घालू आणि त्याला फिनिश करताना आपण थोडंसं मीठ घालू. त्याला आपण फक्त टॉपअप करणार आहोत हे सोक केलेल्या केशरानी. मस्त तो असा जाफरानी फ्लेवर त्याला येईल. आय गेस थोडंसं मीठ लागेल अजून. लवली.
याच्यावर फक्त आता याचं कवर ठेवून घेणार आणि मंद आचेवर याला अजून एक 10 मिनिटं मी शिजवून घेणार. शिजवून घेतो आणि प्लेटमध्ये काढण्याची तयारी करून घेतो. इन द मीन टाईम तुम्ही याचं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. गोश्त अंगारा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: टोमॅटो प्युरे, आलं लसूण आणि दही लावून मॅरिनेट केलेले मटणाचे तुकडे, कांद्याचा प्युरे, कांद्याची ग्रेव्ही, साजूक तूप, संकेश्वरी लाल मिरची, बारीक चिरलेला कांदा, कसुरी मेथी, आल्याचे तुकडे, सुकं खोबरं, तमालपत्र, बडी वेलची, आलं लसूण पेस्ट, जावित्री, लसूण, दालचिनी, जिरं, हळद, गरम मसाला, लाल तिखट, केशर आणि मीठ. कृती: प्रथम एका मातीच्या भांड्यामध्ये 3 चमचे साजूक तूप गरम करून त्यामध्ये दालचिनी, जावित्री, बडी वेलची, लसूण, आल्याचे तुकडे, तमालपत्र आणि संकेश्वरी मिरच्या परतून घ्याव्यात. त्यामध्ये मॅरिनेट केलेले मटणाचे तुकडे, हळद आणि खोबऱ्याचे तुकडे घालून मिश्रण परतून घ्यावं. एका वाटीमध्ये गरम केलेला कोळसा घेऊन हा कोळसा मातीच्या भांड्यामध्ये ठेवून त्यावर तुपाची धार घालावी आणि त्यावर झाकण ठेवावं आणि 10 ते 12 मिनिटांसाठी मटण शिजवून घ्यावं. स्मोक केलेले मटणाचे तुकडे एका बाउलमध्ये काढून घ्यावेत. पुन्हा मातीच्या भांड्यामध्ये 2.5 चमचे तूप घालून त्यामध्ये जिरं, सुक्या खोबऱ्याचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा, आलं लसणाची पेस्ट, कांद्याचा प्युरे आणि कांद्याची ग्रेव्ही घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये 2 चमचे टोमॅटो प्युरी, पाऊण चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, कसुरी मेथी, शिजलेले मटणाचे तुकडे, पाणी, मीठ आणि केशर घालून मिश्रण शिजवून घ्यावं. कोथिंबीर आणि लिंबाच्या फोडीचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी. आता आपण गोश्त अंगारा ही मस्तपैकी रेसिपी तर केलीच आहे, पण त्याच्यावर खायला काहीतरी पाहिजेच ना. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण एक नानचा वेगळा प्रकार करणार आहोत, बेक्ड नान. आता बेक नानसाठी आपण साहित्य काय काय घेतलंय ते बघून घेऊ. इथं आपण मैदा घेतलाय. जेवढा मैदा घेतलाय त्याच्या अर्धा आपण गव्हाचं पीठ म्हणजे आटा ज्याला आपण म्हणतो तो घेतलाय. इथं यीस्टचं जे मी मिश्रण करून घेतलंय ते कमी कसं केलंय की 1 टीस्पून यीस्ट, त्याच्यामध्ये थोडीशी साखर, कोमट पाणी आणि त्याला विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये मैद्याचे 3 चमचे टाकून त्याचं मिश्रण करून घेतलंय. म्हणजे हे थोडक्यात हे यीस्ट जे आहे ते ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे मी. बटर सॉफ्ट केलेलं, अंडी, बारीक रवा, काळे तीळ आणि मीठ. प्रोसेस साधारणतः आपल्या ब्रेडसारखीच आहे, तर त्यामुळे आपण प्रोसेसला सुरुवात करूयात. आता मी एक जस्ट बोल घेऊन येतो आणि आपण ते मळायला लागूयात. आता जो मैदा आणि आटा जो आहे तो आपण या मिक्सिंग बोलमध्ये काढून घेऊ. साधारणतः मी इथं 150 ग्रॅम मैदा आहे आणि साधारणतः आपण एक 75 ग्रॅम आटा घेणार आहोत. आणि याच्यामध्ये हे असं आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये मध्ये असा खळगा करून त्या खळग्यामध्ये आपण घालणार आहोत हे यीस्टचं मिश्रण जे आपण ऑलरेडी ॲक्टिवेट करून ठेवलं. तुम्ही बघताय की असं वरती असं फुगून आलेलं आहे, ते यीस्टचं ॲक्टिवेट केलेलं मिश्रण. आणि आता हे आपण हाताने त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं मीठ, आता 150 ग्रॅम आणि 75 ग्रॅम हे आपण त्याच्यामध्ये पिठं घेतलेली आहेत, तर त्यामुळे साधारणतः 125 ml आपण याच्यामध्ये घालणार आहोत पाणी. आणि आता हे असं चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर याला मी ट्रान्सफर करून घेणार आहे माझ्या चॉपिंग बोर्डवर. याला आपण असं इथं ट्रान्सफर करून घेऊ आणि त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. आता याचं असं आपण सैलसर याची अशी कणिक मळून घेतल्यानंतर त्याला आपण ठेवणार आहोत. ज्या बोलमध्ये आपण त्याला मळलं होतं त्याच्यामध्ये थोडासा मैदा खाली घालायचा आणि हा जो मळलेला आटा आहे तो आपण याच्यावर ठेवून द्यायचा. आता याला प्रूव्ह करायला आपल्याला साधारणतः एक 15 मिनिटं थांबायला लागणार आहे, कारण याचा साईज जो आहे साधारण 1.5 पट झाल्याशिवाय आपण त्याला लाटू शकत नाही. सो विल हॅव टू वेट फॉर 15 मिनिट्स. जो डो पूर्वीसाठी ठेवलेला होता तो बऱ्यापैकी असं तुम्ही बघताय की लाईट झाला आहे आणि त्याचा व्हॉल्यूम वाढला आहे. तर आता या डोचे त्याला थोडंसं असं नॉकबॅक करून त्याचे आपण गोळे करून घेणार आहोत आणि ते लाटणार आहोत. पण त्याआधी काय करूयात, आता हे जे सॉफ्ट केलेलं जे बटर जे आहे, तर हा जो आपण इथं ब्रश घेतला आहे त्या ब्रशनी जस्ट खालनं थोडंसं ग्रीसिंग करून घेऊ. म्हणजे काय, आपले नान लाटल्यानंतर याच्यावर ठेवल्यानंतर व्हाईल बेकिंग त्याला चिकटणार नाहीत.
आणि आता थोडासा मैदा असा याच्यावर स्प्रिंकल करून या आकाराचे आपण 2 गोळे आपण याच्यातले काढून घेऊ. आता राऊंडिंग केलेल्या डोला आपण लाटून घेऊयात नानच्या शेपमध्ये. तर आपण असं लाटून घेऊयात. असं अर्ध गोलाकार त्याचा शेप करायचा आणि तो आपण याच्यावर असा ठेवून देऊ. तसंच हा स्वा राऊंड जो आहे तो आपण लाटून घेऊ. तर सगळ्या साईडनी असं इव्हनली लाटून घ्यायचं आहे, नाहीतर बेक झाल्यानंतर त्याचा शेप जो आहे तो असा अनइव्हन होईल. इव्हन होण्यासाठी इव्हनली लाटून घ्यायचं आणि आता याच्यावर आपण मागच्या एका एपिसोडमध्ये आपण एग वॉश दाखवलं होतं. आपण तो एग वॉश करून याच्यावर आपण ड्रेस करणार आहोत थोडेसे काळे तीळ आणि थोडासा बारीक रवा. तर फक्त हे असं अंडं आपण इकडं फोडून घेऊ. त्याच्यामुळे थोडंसं मीठ घालून त्याला बीट करून घेऊ. आता मिठामुळे 2 गोष्टी होतात. एक म्हणजे पिवळं आणि पांढरा भाग जो आहे अंड्याचा तो इझिली ब्रेक होऊन त्याचं एग वॉश चांगलं अगदी लिक्विड फॉर्ममध्ये होतं. आणि दुसरं म्हणजे याच्यामुळे आपल्या ब्रेडच्या वरच्या लेअरला छान एक कॅरमलाइज रंग सुद्धा येईल. आता हा पण ब्रश घेऊन त्याला आपण एग वॉश देऊ. वेल नॉट टू मिस, तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल आणि जर व्हेजिटेरियन प्रिपरेशन बरोबर खाताना तुम्हाला जर हे नान करायचे असतील तर मग तुम्ही काय करू शकता, हा जो वॉश जो आहे तो थोडीशी मिल्क पावडर पाण्यामध्ये मिक्स करून त्या मिल्कचा सो तुम्ही वॉश देऊ शकता. म्हणजे तो एक कॅरमलाइज रंगसुद्धा येतो आणि मग तुमचा जो हे जे तीळ चिकटवण्याचा पर्पज जो आहे तो सॉल्व्ह होतो. असे थोडेसे काळे तीळ आणि थोडा बारीक रवा. आपला ओव्हन जो आहे तुम्ही बघताय तर तो मी 150 डिग्रीला मी त्याला प्रीहीट करून ठेवलाय. आता 150 डिग्रीला आपण हे जे ब्रेड जे आहे तर ते बेकिंगला टाकू. पण बेकिंगला टाकल्या तर टेम्परेचर जे आहे ते आपण 200 पर्यंत आपण त्याला वाढवणार आहोत. पर्यंत टेम्परेचर वाढवून त्याला आपण ठेवणार आहोत साधारणतः एक 8 ते 10 मिनिटं बेकिंगला. नंतर परत चेक करूयात आणि त्या साईड चेंज करून त्या प्रॉपर परफेक्ट बेकिंग करून घेऊयात. आपले बेक नान तयार आहेत. याचं पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या. बेक्ड नान बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, गव्हाचं पीठ, यीस्ट, बटर, अंडी, बारीक रवा, काळे तीळ आणि मीठ. कृती: प्रथम एका मिक्सिंग बाउलमध्ये 150 ग्रॅम मैदा घेऊन त्यामध्ये 75 ग्रॅम गव्हाचं पीठ, यीस्ट, 2 चमचे मीठ आणि 125 मिलीलिटर पाणी घालून हे मिश्रण सैलसर मळून घ्यावं. एका बाउलमध्ये मैदा भुरभुरून मळून घेतलेलं पीठ 15 मिनिटं ठेवून द्यावं. बेकिंग ट्रेला बटर लावून ग्रीसिंग करून घ्यावं. मळलेल्या पिठाचे 2 गोळे करून ते लाटून घ्यावेत. एका बाउलमध्ये अंड फोडून त्यामध्ये मीठ घालून ते फेटून घ्यावं. लाटून घेतलेल्या नानवर फेटलेलं अंड लावून त्यावर काळे तीळ आणि बारीक रवा लावावा. हे नान अवनमध्ये 200 डिग्री सेल्सिअसला 8 ते 10 मिनिटांसाठी बेक करून घ्यावेत. बेक्ड नानला बटर लावून ते सर्व्ह करावेत. कसं आहे की मध्ये मध्ये जेव्हा सण येतात आपल्या इथं तेव्हा नॉनव्हेज लवर्सची मात्र पंचायत होते. कारण कसं आहे की आता नॉनव्हेज खायचं तर असतं पण आता शास्त्र आहे त्यामुळे आता नवरात्रात जस्ट आपण पास केली तर तेव्हा कसं नॉनव्हेज खाता आलं नाही. त्याच्या आधी मग गणपती होते, त्याच्या आधी श्रावण होता. मग आता याच्यातनं मध्ये मध्ये जेव्हा चान्स मिळाला तेव्हा तुम्ही बघितलं की आपण मस्तपैकी नॉनव्हेज रेसिपीज केलेल्या आहेत. आता आजची जी रेसिपी आहे सो व्हेरी इनोव्हेटिव्ह, वेगळ्या प्रकारची रेसिपी जी युजली आपण घरामध्ये करण्याचं आपण कधी आपण असं इमॅजिन करू शकत नाही की असं कोळसा वापरून त्याला स्मोक करून आणि नंतर मग ग्रेव्हीमध्ये त्याला हे करून त्याला एक वेगळा आपण त्याला एक फ्लेवर क्रिएट करू शकतो. तर असा आपण कधी विचार नाही करू शकत. वेल आपल्या कार्यक्रमात अशाच रेसिपीज तर तुम्हाला शिकायला मिळतात म्हणून तर तुमचा फेवरेट कार्यक्रम आहे आम्ही सारे खवय्ये, राईट. तर आता आजची जी रेसिपी आहे ती तुम्ही करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका. आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी,
पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zee.com. आता तुम्ही इतके दिवस तुम्ही मला बघताय आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे की मला नॉनव्हेज रेसिपीज किती आवडतात. त्यामुळे नॉनव्हेज रेसिपी केली की असं लगेच माझ्या तोंडाला पाणी येतं आणि मला असं राहवत नाही की कधी एकदा असं त्याच्यावर तुटून पडतोय. त्यामुळे मी जास्त वेळ घालवणार नाहीये. आता मी तुम्हाला बाबाय म्हणणार आहे. मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात भेटणार आहे याच वेळी याच ठिकाणी. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये. अलविदा, सी यू नेक्स्ट वीक. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही